किती ते फोटोशूट आणि किती ते व्हिडिओ काय सांगू सगळ्या जणी इतक्या सुंदर नटून आल्या होत्या आजच्या दिवशी. आम्ही तर खूप एन्जॉय केला आजचा दिवस. तुमचा कसा होता नक्की सांगा. सगळ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या या खास दिवशी इतकी धावपळ चालू असते सकाळपासून सगळ्यांचीच आणि त्यात एवढं छान-छान नटायचं म्हटल्यावर तर वेळ तर लागणारच. आणि मुहूर्त खूप लवकरचा होता आज त्यामुळे काय करावं, कसं करावं कळत नव्हतं. स्वयंपाक करा, देवपूजा करा, त्या सगळ्यामध्ये आवरलं पटापट. हे बघा आता गजरा विसरली होती मी, तर आता गजरा लावून घेते. आजच्या दिवशी गजरा लावायलाच पाहिजे, शास्त्र असतं ते, हो की नाही? तर हे बघा एवढा मोठा गजरा आणलाय मी. तर फुलं म्हटले की माझा जीव की प्राण. त्यामुळे आज काय मी गजरा लावणार नाही असं होणार तर नव्हतंच. तर हे बघा आता केसांना गजरा लावून घेते. तर काय म्हणताय कसा दिसतोय गजरा सांगा लवकर. आणि आज आहे ना छान अशी माहेश्वरी साडी मी घातलेली आहे. सध्या ट्रेंडिंग आहे खूप माहेश्वरी साडी म्हणून म्हटलं चला आज माहेश्वरीच घालूया. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी मूळचंदमध्ये आली आहे साडी घ्यायला आणि तिथेच ही घेतली. आणि हे बघा हे लोटसचा असा चोकर घेतलाय सुंदरसा आणि त्याच्यावरचे सुंदर असे कानातले पण आहेत लोटसचे, पण म्हटलं आता झोपेत छान वाटतील म्हणून मग हे घातले. तर असं हे सगळं माझं आवरून झालेलं आहे. ताट पण रेडी झालेलं आहे हे बघा. पुरणपोळीचा नैवेद्य करून घेतला आहे आज. ताट तर रेडी झालंय, पण फुलं ठेवायची राहिली. म्हटलं चला आधी फुलं घेऊ, नाहीतर विसरेल गडबडीत. तर बऱ्याच वेळा असं काहीतरी होतं, की महत्त्वाची वस्तू घरीच राहते. तर सगळं काही आठवणीने मी घेतलंय. तर तुम्हालाही मी व्हिडिओमध्ये काल सांगितलं होतं आठवण करून सगळं घ्या म्हणून. तर व्हिडिओ बघितला की नाही तुम्ही माझा कालचा? तर हे बघा. खरं तर आज व्हिडिओ टाकायला जरा लेटच झालंय मला, पण ठीक आहे कारण एवढं सगळं करणं आणि नंतर व्हिडिओ पण बनवणं ह्यात खरंच वेळ जातो. तर त्याबद्दल सॉरी. खरं तर खूप दिवसांनी सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. त्यामुळे तर काय गप्पा, फोटो, व्हिडिओ ह्यामध्ये एवढा वेळ गेला ना, की घरी यायला पण उशीर झाला होता. त्यानंतर जेवणं आणि एवढा थकवा आला ना, की नंतर हे व्हिडिओ वगैरे एडिट करणं आणि पोस्ट करणं शक्यच नाही झालं. आणि आजही मला लेटच झालंय खरं तर टाकायला. तर असो हे बघा आंबे मी आता कॅरी बॅगमध्ये भरून घेतलेत आणि गहूही आता त्यातच टाकून घेणार आहे. कारण 2-2 ताटं तर नेणं काही शक्य नाहीये मला. तर हे बघा आमच्याकडे ना गव्हानेच ओटी भरतात आंबे आणि गहू. तर काही जणांकडे तांदूळ घेत असतात. तर मी आता कॅरी बॅगमध्येच आता भरून घेते गहू आणि आंबे एकत्रच. म्हणजे ओटी भरायलाही सोपं जातं. आणि 2-2 ताटं नेण्यापेक्षा ना, असं एका हातात आंब्याची बॅग घेतली आहे आणि एक असं ताट. हे तर हे बघा आता निघाले मी पूजेसाठी. तर बाहेर मैत्रिणी पण आल्या की नाही बघते आता. काल सगळ्याजणी म्हणत होत्या की 12:30च्या आतच मुहूर्त आहे, तर लवकर पूजा करू आपण असं-तसं. आणि इथे मी रेडी झाले, तर बाकी कोणाचा पत्ता नाहीये. तर म्हटलं चला आपणच बोलवायला जाऊया आता. बाहेर आले तर बघा अंगणात किती छान पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. असं मन प्रसन्न होतं ना हे सगळं बघितल्यावर. बघतच बसावं असं वाटतं सारखं. तर म्हटलं चला आता निघूया आपण पटापट. कोण आलंय, कोण नाही बघूया जरा. आज तर माझी रांगोळी काढायची राहिली. म्हटलं चला आल्यानंतर काढूया. पण खरं तर काढूनच झाली नाही कारण इतका उशीर झाला होता ना यायला पण आम्हाला. अनु या या. इकडे आली आहे मी अनुला बोलवायला. तर अनु अजून रेडी नाहीये. तर हे आहे अनुचं घर. तर मी वेट करत थांबली आता. तर काल म्हटली होती की 12च्या आत मुहूर्त आहे, तर लवकरच या सगळे आपण, नाहीतर मुहूर्त टळेल. आणि बघा आता मॅडमच रेडी नाहीये. तर आल्या आहेत मॅडम आमच्या. अरे वा लावून ठेवला. चालू आहे. आता अनुला घ्यायला गेली असंच सांगणार आहे मी. ती सगळ्यांना चिडली, जायचं ती चिडेल असं मी टाकलंय व्हिडिओमध्ये आणि तिचंच आवरून झालं नाही हे पण टाकणार आहे. मैत्रिणींमध्ये अशी मस्करी तर चालूच असते. निघालो आता पूजेला. सुरुवातीला म्हटलं आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं मंदिरात आणि तसंच आता मंदिरात दर्शन घेऊन आता मागच्या डोअरनेच बाहेर पडलो. तर हे बघा आमचं हे क्लब हाऊस आहे आणि बॅक साईडला इथे छान असं वडाचं झाड पण आहे. तर सोसायटीतल्या बायकांना मग बाहेर जायची गरज पडत नाही. इथल्या इथेच जमतात सगळ्याजणी. ते छान-छान सगळ्या नटून-थटून आलेल्या आहेत. तर हे बघा हे आमचं असं क्लब हाऊस आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला क्लब हाऊस टूर मी नक्की देईन. तर आता इथे सगळ्या जणी जमलेल्या आहेत
मुहूर्त टळू नये म्हणून सगळ्यांची एकच घाई झाली होती. पण काय करणार, एका वेळेस सगळ्या जणी पूजा करू शकत नव्हत्या. कारण वडाच्या झाडाला एवढ्या जणींना मॅनेज होत नव्हतं बसायला. तर असं एकामागे एक आमची चालली होती पूजा. आमच्या बाकीच्या मैत्रिणी यायच्या आहेत म्हटलं, तोपर्यंत मी आणि अनुने पूजा करून घेतली. खरं तर सगळ्या जणी मिळून पूजा करावी अशी आमची इच्छा होती. पण काय, मैत्रिणींना जरा लेटच झालं आणि मुहूर्त टळेल म्हणून आम्ही दोघींनी सुरुवात केली पूजेला. तर असं फेरे मारताना सगळ्यांनी मिळून फेरे मारले असते तर छान वाटलं असतं. म्हटलं ठीक आहे, असू दे. इकडे अनुचं फोटोशूट सुरू झालं. म्हटलं चला तोपर्यंत आपण आपल्या व्हिडिओसाठी शूट करून घेऊया. तर हे बघा, सगळ्यांचं आता शूट करून घेते. कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय चाललंय. तर कुणाचे फोटो काढणं चाललंय, कुणाचे व्हिडिओ, कुणाच्या गप्पा. खूप दिवसांनी सगळ्या भेटतात. तर खूपच छान वाटत होतं. सगळ्या छान नटून-थटून आलेल्या होत्या. आता ही आमची कल्पनाताई खूप लेट आली आहे. सांगितलं होतं लवकर यायला. चला, छान दिसताय सगळ्या, मस्त दिसताय. आता ह्या तिघींची पूजा सुरू झालेली आहे इकडे. तर कशी कशी पूजा करतायत बघते मी. त्यासोबतच त्यांचं शूट पण करतीये. त्यांनाही त्यांच्या स्टेटसला टाकायला बरं. ताई हसते बघा माझ्याकडे बघून. इथे कल्पनाताई ओटी भरतीये. म्हटलं बघू काय काय भरतीये. काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सगळं आणायला, घेतलंय की नाही बघूया. आता एवढ्या वर्षांचा संसार आहे म्हटल्यावर विसरणार कशी, नाही का. 25 वर्ष झाले तिच्या लग्नाला. तर आत्ताच 25वा बर्थडे सेलिब्रेट केला त्यांनी लग्नाचा. तर हे बघा, छानपैकी ओटी पण तिने भरलेली आहे. तिघींची एवढी मन लावून पूजा चालली होती. मागून आम्ही मस्करी करत होतो, 7 जन्म मागताय की 700 जन्मासाठी मागताय म्हणून. तर असं चालू होती त्यांची पूजा. तर थोडंसं मजा मस्ती तर पाहिजेच ना, खूप दिवसांनी भेटलो आम्ही. आणि इकडे हे छोटंसं गोड गोड बाळ पण आलंय मम्मी सोबत पूजा करायला. कसलं शांत बसलंय बघा ना. तिची मम्मी पूजा करतीये आणि एकदम शांत बसलंय, बिलकुल त्याचा रडण्याचा आवाज नाही, काही नाही. इकडे बघ ना, तू पण बाळासोबत तू पण. बाळाची आई बाळाजवळ, बाळाची आई इकडे पूजा करतीये. ही पर्पल साडीवाली जी आहे ना, ही बाळाची आई आहे. किती शांत आणि गोड बाळ आहे बघा ना. कुणीही घेतलं तरी बिलकुल रडत नाहीये. त्याच्या मम्मीची पण पूजा छान चालली आहे निवांतपणे. आता इकडे यांचा 7 फेऱ्यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर किती छान वाटतं ना असं सगळ्याजणी मिळून असं वड्याला फेऱ्या मारत असताना. तर आम्हालाही असं करायचं होतं, पण काय करणार, ह्या खूप उशिरा आल्या सगळ्याजणी. आम्ही रागवलो त्यांच्यावर. पण ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम करूया ठरवून असं. आता इकडे ह्यानंतर एक ताई आल्या, तर त्या एकट्याच होत्या पूजा करायला. त्या म्हटल्या, की "तुम्ही पण या सगळ्या माझ्यासोबत." तर चला, आमची ही एक इच्छा पूर्ण झाली, की सगळ्यांसोबत असा एक वडाला फेरी मारायची. तर दोरा तर नाही गुंडाळला, पण फक्त एक फेरी मारू म्हटलं. अशी नवऱ्याच्या दीर्घायुष्याची वडाला प्रार्थना केली आणि मनोभावे पूजा केली सर्वांनी. त्यानंतर तर काय, सगळ्या गप्पांमध्येच रंगल्या. सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या, की आज तू काय घातलंय, मी काय घातलंय, ही साडी कुठली, ती साडी कुठली, ह्याच गप्पा असतात सगळ्यांच्या. सगळ्या बायका एकत्र आल्यावर सगळ्यांचं हेच असतं, हो की नाही? तर खूप मज्जा आली. सगळेजण खूप एन्जॉय करत होते. खरं तर आजच्या काळात सर्व मैत्रिणी नेहमीच भेटू शकतात. येता-जाता भेटही होते सगळ्यांची. पण पूर्वीच्या काळी अशी पद्धत नव्हती. त्यामुळे बायकांसाठी खरं तर हे खास सण बनवले होते. संक्रांत, वटपौर्णिमा, हळदी-कुंकू आणि ह्या निमित्तानेच त्यांना घराच्या बाहेर पडता यायचं. मैत्रिणींसोबत सुखादुःखाच्या गप्पा मारता यायच्या. गप्पा झाल्या, म्हटलं चला आता थोडंसं फोटो काढून घेऊया. नंतर ओटी भरायचा एक कार्यक्रम बाकी होता आमचा. तर ओटी कुठे भरायची हेच विचार चालले होते. कारण ग्राउंडमध्ये तर सगळा चिखल झाला होता. कुठे बसावं हे कळत नव्हतं. तर असंच आम्ही विचार करत होतो, इथे बसायचं की तिथे बसायचं. खरं तर क्लब हाऊस खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे आमचं इथे इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे ना, तर कुठेही बसलं तरी चालणार होतं. पण थोडं ऊन पण लागत होतं इथे. त्यामुळे म्हटलं चला एखाद्या झाडाखाली बसूया छान असं सावलीमध्ये. तर फायनली आम्हाला छान अशी जागा पण मिळाली. पटापट असा ओटी भरण्याचा कार्यक्रम करून घेतला छानपैकी. आंब्याने, गव्हाने सगळं मैत्रिणींची हळदी-कुंकू लावून ओटी भरून घेतली आणि इकडे थोडंफार फोटोशूटही चालूच होतं आमचं.
अशा प्रकारे सगळ्यांची छानपैकी ओटी भरून आमचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सगळ्यांचं उरकत-उरकत आता खरंच खूप उशीर झाला होता. पण काय ना जाण्याचं मनच होत नव्हतं कोणाचं. छान निवांत बसावं वाटत होतं. गप्पा पण रंगल्या होत्या सगळ्यांच्या आणि खूप दिवसांनी भेटल्या होत्या सगळ्या. कधी एक भेटते, कधी दुसरी नाही असं होत असतं. तर आज सगळ्याजणी आवर्जून आल्या होत्या. तरीही त्यातल्या बऱ्याच जणी नव्हत्या आल्या आमच्या ग्रुपमधल्या. पण ठीक आहे आता प्रत्येकाची काही पर्सनल पण रिझन्स असतात. सगळं झाल्यानंतर कुणाचीही लगेच घरी जायची इच्छा नव्हती. म्हटलं चला थोडा वेळ गप्पा मारूया, मग निघूया निवांत. तर गप्पा पण मारल्या. आता भूक लागली होती सगळ्यांना. म्हटलं चला आता निघूया. सगळ्यांचा उपवास होता सकाळपासनं. मग आता आम्ही निघालो आहे. जाता जाता माझी नजर अजून एका ठिकाणी पडलीच शेवटी. तर हे बघा ना किती सुंदर लिलीची फुलं आलेली आहेत. आणि इथे माझ्या मैत्रिणी म्हणतात, "बास झालं आता चल घरी." व्हिडिओ आले आले एकच मिनिट. अरे पिंक पिंक मॅचिंग झालं ना. घरी आल्यानंतर तुळशीची पण ओटी भरून घेतली. असा आजचा वटपौर्णिमेचा पूर्ण दिवस माझा गेलेला आहे. तर तुम्ही केली की नाही वटपौर्णिमेची पूजा नक्की सांगा. चला आजचा हा व्हिडिओ मी आज संपवते. तुमची वटपौर्णिमेची पण पूजा झालीच असेल तर तुम्हा सर्वांनाही आज वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा छानशी आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा. तर चला, आजच्या दिवस एवढंच. बाय.